आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कधी कधी स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करावा लागतो. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना हवं तसं वागावं लागतं. पण आपल्याला एका वेळेला एकच करता येतं, आपलं सुख किंवा दुसऱ्याचं मन. लग्न म्हणजे काय असतं रे? प्रेम, विश्वास किंवा फक्त व्यवहार. यशोधरेला मी माझ्या पोटात असल्यापासून ओळखते. ती तुझी आई नंतर आधी एक बिझनेस वुमन आहे. तिला फक्त डील कळतं, नाती कशी जपावीत हे तिला माहितीच नाहीये, आणि कशी टिकवावीत हे तर त्याहून माहिती नाही. त्याला ती महत्वच देत नाही. आता तू कशाला महत्व द्यायचं हे तू ठरवायचंस. बाळा, अरविंद आणि मी तुझ्या कायम सोबत आहोत. तुझा हा त्रास मला बघवत नाही रे, म्हणून आज तुझ्याशी बोलले मी. अरे वंडरफुल, तुम्ही दोघंही इथे आहात. मला सगळ्यांशी थोडं बोलायचंय. एक सरप्राईज आहे. आई, जरा अरविंदला पण सांग आणि श्रेयसला पण सांग. मी 5 मिनिटात आले फ्रेश होऊन. ओके, इट्स अ सरप्राईज. वाह, प्रगती आहे. काका, पण असं वागताना मला खरंच खूप वाईट वाटतंय. ती बाई जेवढं वाईट वागली आहे ना, त्यापुढे हे काहीच नाहीये. अशीही वेळ येईल जेव्हा तुला याही पेक्षा कठोर राहावं लागेल. त्यासाठी तुझी मानसिक तयारी हवी. कठीण वाटतंय. कठीण आहे, पण करावं तर लागणारच. बाय द वे, तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल एका व्यक्तीला मी सतत अपडेटेड राहायला सांगितलंय. म्हणजे तुझ्या कारचा ड्रायव्हर ऍक्सिडेंट मधनं वाचलाय. व्हॉट? येस, तो आता हॉस्पिटलमध्ये कोमात आहे. त्याला या ऍक्सिडेंट बद्दल सगळं ठाऊक आहे. फक्त हे जर बाहेर कळलं ना. नो नो नो, वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नाउ. या यशोधरेने कशाला बोलावलंय कुणास ठाऊक. कळेल आता. अरे वा, सगळे इथे एकत्र आहात. ग्रेट. ग्रेट काय त्यात? अरे म्हणजे आता सगळ्यांचं मत आम्हाला एकत्र कळेल म्हणून. असं काय इन्व्हाइट पाहिले नाही का? इन्व्हाइट नाही पाहिलं? नाही. म्हणजे आत्ता येतोय. ब्रिंग इट. अक्षयच्या एंगेजमेंटचे इन्व्हाइट. वाव. यशोधरा, तुला बरं वाटत नाहीये? काय त्रास होतोय का? मामा, तुम्ही ठीक आहात ना? मामा, चक्कर येते का परत? नाही, थोडं थकल्यासारखं वाटतंय. फिलिंग लिटिल किडी. आणि तसंही या कार्डचा काही उपयोग नाही. अक्षयच्या लग्नाचा विचार तू बदललाच? आम्ही मोनिशाला शब्द दिलाय. आमचा शब्द किती महत्वाचा असतो ते माहिती आहे ना? सिली प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून म्हटलं आम्ही. प्रिंटिंग मिस्टेक आहे? अशी कशी प्रिंटिंग मिस्टेक झाली? नाही, आणि मग मोनिशा आंटीना इन्फॉर्म करायला हवं. त्यांच्या लक्षात आलं नसेल. सेम कार्ड्स मोनिशाकडे गेले असतील तर? पण हे कार्ड्स आम्ही स्वतः फायनल केले होते. मग यात त्या डाऊन मार्केट श्रावणीचं नाव आलंच कसं? कुणी ऍड केलं? कोण करते हे सगळं?
नाही आम्हाला वाटतंय तेवढं वरवरचं नाहीये हे सगळं. यशोधरा अलर्ट राहायला हवं. स्वतः आपण याचा शोध लावायला हवा. काय ग, कसला विचार करतेस? श्रेयस म्हणाला मोनिशाकडे चेक करायला हवं. इन्व्हाइट्स करेक्ट पोहोचलेत का? आय जस्ट टॉक टू हर. हॅलो मोनिशा हाय. हा बोल ना. इन्व्हाइट्स मिळाले का? चेक केले? हो ऑफकोर्स. का ग, एनिथिंग सिरियस? नो. काही प्रिंटिंग मिस्टेक वगैरे नाही ना? नाही नाही, आमच्याकडचे सगळे कार्ड्स मी पाहिले, अजिबात प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे. सगळे परफेक्ट आहेत. ओ करेक्ट. ओके तर हेच विचारायचं होतं. भेटूया. येस, बाय बाय, सी यू. बाय. हे असं कसं शक्य आहे? नक्की काहीतरी गडबड आहे. हे कसं शक्य आहे? संजय जरा कार्ड्स बघू दे, बघू काय मिस्टेक झाली. बघू. प्रिंटिंग मिस्टेक आहे आम्ही म्हटलं ना. तू सिली मिस्टेक आहे त्यात. करेक्ट आहे. कुठे काय आहे? डिझाईन पण मस्त आहे. काय प्रॉब्लेम आहे कार्ड्स मध्ये? परफेक्ट आहे कार्ड. या आणि आम्ही म्हटलं ना, आम्हाला वाटतंय की काहीतरी सिली मिस्टेक. नाईस डिझाईन राईट? हो. हा. अक्षय संजय, उद्याच्या उद्या सगळे इन्व्हाइट्स पाठवायचे. ओके? हो. आम्हाला ना खूप भूक लागली आहे. औषधं पण घ्यायची आहेत. लेट्स हॅव डिनर. ओके चला. तुलसी छान. ऐका ना, हे डस्टबिन मध्ये फेकून द्या. चला.